महत्वाची बातमी, अत्यावश्यक सेवा वगळून देशभरातील निवासी डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन असणार आहे। कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला जातोय। रुग्णालयामधील ओपीडी सेवा आज बंद राहणार आहे। दरम्यान रुग्णालयामधील आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत। वैद्यकीय महाविद्यालयामधील निवासी डॉक्टर 4 दिवसांपासून संपावर असून आता इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संप पुकारलेला आहे। थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अभिजित, वृषाली, कोलकात्यात झालेल्या घटनेच्या निषेधाचे जे पडसाद आहेत ते आता देशभर उमटायला सुरुवात झालेली आहे। निवासी डॉक्टरांचा संप गेल्या 4 दिवसापासून सुरू होता, पण IMA इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आजपासून 24 तासासाठी काम बंद आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे। ससूनच्या BG मेडिकल वैद्यकीय रुग्णालयाचे जे महाविद्यालय आहे त्याच्या बाहेर आपण आहोत। IMAचे पुण्यातले जे पदाधिकारी आहेत किंवा सगळे खासगी डॉक्टर्स इथं आता जमलेले पाहायला मिळतात आणि 24 तासासाठी काम बंद आंदोलन कोलकात्याच्या घटनेच्या निषेधात करण्यात आलेलं आहे। दुसरं, आज खासगी डॉक्टरांनी देखील आपली ओपीडी जी आहे ते बंद ठेवली आहे आणि 15 पेक्षा अधिक संघटनांनी IMAच्या या बंदला, ज्या वैद्यकीय संघटना आहेत त्यांनी पाठिंबा दर्शवलेला पाहायला मिळतोय। हे सगळे डॉक्टर्स जे निवासी डॉक्टर्स आहेत किंवा जे IMAचे पदाधिकारी आहेत, शहरातील खासगी डॉक्टर्स आहेत, ते सगळे या ससून रुग्णालयाच्या BG वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर जे आता ते जमलेले आहेत आणि खरं तर मार्च देखील त्यांच्याकडनं काढण्यात येणार आहे। कोलकात्यामध्ये जी घटना झाली त्यानंतर आमच्या सुरक्षतेचं काय असा प्रश्न या सगळ्या निवासी डॉक्टरांकडून विचारला जातोय। जो ऍक्ट केंद्र सरकारकडून लावण्यात येणार होता तो ऍक्ट जो आहे तो लागू करावा, त्यासह ज्या निवासी महिला डॉक्टर आहेत त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्याचा देखील तोडगा काढावा। या सगळ्या मागण्यांसाठी देशभर IMA कडून जो आहे तो संप 24 तासाचं काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याचा फटका आता राज्य असेल किंवा देश असेल या वैद्यकीय सेवांवरती पडताना पाहायला मिळतोय। इमर्जन्सी सेवा वगळता इतर सगळ्या ओपीडी आज निवासी डॉक्टर आणि IMAच्या डॉक्टरांकडून पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।